आमचा हेतू कोणाचा अपमान करणं, आमचे चांगले संस्कार झाले त्यामुळे आम्ही कधी महिलेचा अपमान केला नाही. 25 वर्ष राजकारण करतो. उगाच तुम्ही राजकारण करून माझ्या भानगडीत पडू नका. तुम्ही असेल तिथं सुखी राहा किंवा संजू परबाच्या खेळीला तुम्ही येऊ नका असं या प्रेसच्या द्वारे मी त्यांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, नगरपालिकेचं एक इंस्टाग्राम आहे आणि फेसबुक आहे. हे फेसबुक आणि इंस्टाग्राम कशासाठी ठेवलं तर आरोग्य विषयक, स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा, शासकीय स्कीम असतील याच्यासाठी ते इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपन केलेलं आहे. त्याच्यावर सिंधुदुर्ग लाईव्हची जी बातमी आली होती तर त्यांनी जे पत्रक दिलं होतं ते मॅडमनी त्याच्यावर टाकलं. हे जे फेसबुक आणि नगर इंस्टाग्राम आहे ते राजकारण करण्यासाठी नाही. आणि ते कायम जे म्हणतात मी लोकांनी निवडून दिलं, आम्हाला पण लोकांनीच निवडून दिलंय. आम्ही वर्ण येऊन खालती पडलेलो नाहीये आणि आमचा अधिकार आहे लोकांसाठी भांडायचं म्हणून आम्ही भांडलो. आणि जर काय चुकीचं होत असेल तर अजूनही या गोष्टीला मी स्वतः 100% या गोष्टीला विरोध करेन असं मी या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि भावनिक होऊन लोकांना भावनिक करून राजकारण येत नाही. तुम्ही 12 कोटीच्या नगराध्यक्ष आहात त्याच्यामुळे परत परत लोकनियुक्त लोकांनी केलं हे मला तुम्ही सांगू नका आणि बोलायला भाग पडू नका. तुम्ही सुट्टीवरनं या, तुमचा बंब पडतोय 2-2 दिवस बंद, तो तुम्हाला जमत नाहीये आणि विकासाच्या गप्पा मारू नका. एकदा बंब बंद पडला आम्ही टेक्निकल मुद्दा समजू शकतो कारण इन्सुलिन आग लागली तरी यांचा बंब बंद. त्याच्यामुळे पहिले बंब काय ते दुरुस्ती करा आणि त्याच्यानंतर ते काय ते निरीक्षक म्हणून येतात ते काय ते बघा. आणि उद्या सुद्धा आमची मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्हाला जे काम अर्थसंकल्पावर बोलायचं आहे, कशी चिरफाड करायची आहे ती मी उद्या